नमस्कार. आरोग्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? डॉक्टर्स, औषधांच्या बाटल्या, बरोबर? पण आज आपण नैसर्गिक आरोग्याचे 26 अमृततुल्य उपाय या स्रोताच्या आधारे आरोग्याकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन समजून घेणार आहोत. हा प्रश्न खरंच आपल्याला विचार करायला लावणार आहे, नाही का? विचार करा, जर सगळ्यात भारी औषध आपल्या घरातल्या कपाटात नाही तर आपल्या रोजच्या सवयींमध्येच सापडलं तर? हा स्रोत आपल्याला नेमकं हेच सांगतो की खरं औषध आपल्या सवयींमध्येच दडलेलं आहे. चला मग सुरुवातच औषध या शब्दापासून करूया. आपण सहसा औषध म्हणजे काय समजतो? आजार बरा करणारी गोळी. पण हा स्रोत सांगतो की थांबा, आपलं लक्ष आजारांवरून निरोगी जगण्याकडे वळवायला हवं. म्हणजेच काय तर खरं आरोग्य हे काही आपण विकत घेऊ शकत नाही. ते आपल्या रोजच्या जगण्यातून आपण काय निवडतो, कसं वागतो यातूनच तर घडत असतं. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी. तर या विचारधारेचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे आपलंच शरीर. जरा विचार करा, आपलं शरीर हे स्वतःचं एक फार्मसी आहे, एक औषधशाळा. आतमध्ये आरोग्याचा खजिना आहे. आपल्याला फक्त तो वापरायला शिकायचा आहे. आणि दिवसाची सुरुवात कशी करायची? इथे 4 सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिलं म्हणजे लवकर उठा. दुसरं, सकाळी थोडं चिंतन करा. तिसरं, योग आणि प्राणायाम. आणि चौथा म्हणजे मॉर्निंग वॉक. बघा, या 4 सवयींनीच दिवसाची किती जबरदस्त आरोग्यदायी सुरुवात होऊ शकते. पण गोष्ट फक्त सकाळपुरती नाहीये. दिवसभरातही काही साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या औषधासारखं काम करतात. जसं की कधीतरी उपवास करणं, शरीराला आराम मिळतो. थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणं. आणि हो, जेवण अगदी चावून चावून खाणं. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टीच मोठं काम करतात. बरं, शरीर तर झालं, पण या शरीराचा ड्रायव्हर कोण आहे? आपलं मन. आपलं मन हे आपल्या आरोग्याचं जणू काही ऑपरेटिंग सिस्टम आहे. त्यामुळे आपली मानसिक आणि भावनिक स्थिती हीच खरं तर सगळ्यात पॉवरफुल औषधं आहेत. किती खोल विचार आहे हा. आनंद म्हणजे काहीतरी घडल्यावर मिळणारी गोष्ट नाहीये, तर तो एक निर्णय आहे जो आपण रोज घेऊ शकतो. आणि हा निर्णय घेणं हेच एक प्रभावी औषध आहे. आणि पुढचं औषध, कधीकधी शांतता हे औषध आहे. आजच्या या धावपळीच्या गोंगाटाच्या जगात आपण शांततेला किती घाबरतो, नाही का? पण थोडा वेळ सगळा आवाज बंद करून शांत बसणं हे मनासाठी एका टॉनिकसारखं काम करतं. आणि मग येतं समाधान. समाधान हे औषध आहे. आता समाधान म्हणजे आळशीपणा नाही बरं का, तर जे काही आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ असणं. ही जी वृत्ती आहे ना, ती तणावावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे. हे बघा, इथे 2 अवस्थांमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे तणाव म्हणजे नकारात्मकता, चिंता, ज्या आजारांना जवळ बोलवतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे चांगली सकारात्मक स्थिती म्हणजे हसणं, शांती, जे आपल्या शरीराला आतून बरं करतं. निवड आपली आहे, आपल्याला कोणत्या बाजूला राहायचंय. पण आपलं आरोग्य फक्त आपल्यापुरतं मर्यादित असतं का? नाही, अजिबात नाही. आपण माणसं समाजात राहतो. त्यामुळे आरोग्याचा तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपली नाती. आणि नात्यांबद्दल बोलताना ही व्याख्या बघा. एक खरा मित्र म्हणजे पैशांशिवाय असलेलं एक संपूर्ण वैद्यकीय दुकान. वा, किती सुंदर आणि खरं आहे हे. कठीण काळात मित्राचा एक खांदा किंवा एक फोन कॉल पण औषधापेक्षा जास्त काम करतोय, नाही का? मग ते निस्वार्थ प्रेम असो, इतरांसाठी काहीतरी चांगलं करणं असो, कुटुंबासोबत वेळ घालवणं असो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक धागा कॉमन आहे. तो म्हणजे स्वतःच्या पुढे जाऊन इतरांशी जोडलं जाण्याचा. जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपलं आरोग्य आपोआपच सुधारतं. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काय पाहिलं त्या सगळ्याला एकत्र आणूया. शरीर, मन आणि आपली नाती या तिन्हींना एकत्र करून आपल्या आरोग्याचं एक पूर्ण चित्र कसं तयार होतं ते पाहूया. हा तक्ता आपल्याला नेमकं हेच दाखवतोय. हे तीनही भाग वेगवेगळे नाहीत, ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. बघा, सकाळी लवकर उठल्यामुळे मन शांत राहतं आणि शांत मन असेल तरच नातेसंबंध चांगले राहतात. हे सगळं एक चक्र आहे जे मिळूनच आपलं संपूर्ण आरोग्य घडवतं. म्हणजे या सगळ्या चर्चेचं सार काय? तर खरं आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं इतकंच नाही, तर ते आपल्या शारीरिक सवयी, आपली मानसिक शांती आणि इतरांशी असलेले आपले संबंध या सगळ्याचा एक सुंदर संगम आहे. आणि जाता जाता एक विचार, या सगळ्या नैसर्गिक औषधांपैकी आजच्या काळात आपल्याला म्हणजे प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर आणि एक समाज म्हणूनही सगळ्यात जास्त गरज कोणत्या औषधाची आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?